नमस्कार, घर आणि नीतीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगारो रेगल इलेक्ट्रिक मल्टी कुकिंग पॉटचा रिव्ह्यू आणि त्यासोबतच संपूर्ण माहिती। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। हा आहे अगारो रेगल इलेक्ट्रिक मल्टी कुकिंग पॉट। अतिशय सुंदर रंगामध्ये हा येतो। हा अगदी परफेक्ट असा कुकर आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे भात बनवू शकतो, भाज्या बॉईल करू शकतो, फ्राय करू शकतो, अशा वेगवेगळ्या रेसिपीज आपण याच्यात ट्राय करू शकतो। तर याचं हे जे बटन आहे, ह्या बटनाने आपल्याला टेम्परेचर ॲडजस्ट करता येतं। सुरुवातीला हे ऑफवरती किंवा स्टँड बाय मोडवरती असतं, त्यानंतर आपण याला वाढवून हायवरती सुद्धा करू शकतो। तसं हे ऑटोमॅटिक बंदसुद्धा होतं। जर कुकर जास्त गरम झाला किंवा यातलं पाणी संपण्यात आलं तर हे बटन आपोआप बंद होतं आणि त्यानंतर कुकर थोडा थंड झालं की आपोआप सुरूसुद्धा होतं। यासोबतच आपल्याला मिळते ही ग्लास लीड, म्हणजे हे काचेचं झाकण। छान जाड असं हे काचेचं झाकण आहे, छान मजबूत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे झाकण ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला आतमध्ये पदार्थ किती शिजलाय किंवा पदार्थाला पाण्याची गरज आहे की नाही हे सगळं पाहता येतं। त्यानंतर याच्यासोबत मिळतो हा 3 लिटरची कॅपॅसिटी असलेला ॲल्युमिनियम नॉनस्टिक कुकिंग पॉट, ज्यामध्ये आपण साधारण 10 कपपर्यंत तांदूळ शिजवू शकतो। आणि हे आहे याचं मेन युनिट। आतमध्ये इंडक्शन प्लेट असते, त्या पद्धतीने हे मटेरियल दिलेलं आहे। सुंदर असा रंग आहे। शिवाय टेम्परेचर ॲडजस्ट करण्यासाठीचं बटन दिलं आहे, ज्यामुळे यात पदार्थ शिजवताना टेम्परेचर ॲडजस्ट करायचं आणि बस पुढचं कुकिंग ऑटोमॅटिकली होतं। ह्या कुकरसोबत आपल्याला मिळतो हा मेजरिंग कप। हे प्लास्टिक मटेरियल आहे आणि तसंच हा स्पॅच्युलासुद्धा मिळतो। पण हा कुकर वापरताना शक्यतो लाकडी जो आपला स्पून असतो किंवा लाकडी चमचा असतो तर त्याचा वापर करायचा। त्यासोबतच युजर मॅन्युअल मिळतं आणि वॉरंटी कार्ड मिळतं। तर ह्या कुकरला आहे 1 वर्षाची वॉरंटी। चला आता याचा डेमो दाखवते। आज मी याच्यात बनवणार आहे मूग डाळीची मसाला खिचडी। त्यासाठी आधी हे ॲल्युमिनियमचं पॉट ह्या कुकरमध्ये ठेवलं, बटन चालू केलं। त्यानंतर सुरुवातीला हे स्टँड बाय मोडला असतं, ते आपण वाढवून हायवरती किंवा कुकिंगवरती मीडियमवरती करू शकतो। त्यानंतर ह्या भांड्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकलं, थोडं जिरं टाकायचं आणि थोडे शेंगदाणे टाकलेत, साधारण पाव वाटी। आता हे सगळं चांगलं तळून घ्यायचं। शेंगदाणे छान तळले गेल्यानंतर मी यामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। लसूण बारीक चिरून टाकायचा। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकला आहे। आता कांदा गोल्डन ब्राऊन रंगावरती छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता इथे कांदा परतत असताना तेल थोडं जास्त गरम झालं होतं, त्यानंतर हा कुकर ऑटोमॅटिक बंद झाला आणि थोड्या वेळाने पुन्हा चालू झाला। आता हे पहा, कांदा इथे परतून झाला। यानंतर यात मसाले टाकून घ्यायचे। सगळ्यात आधी थोडासा हिंग, लाल तिखट, हळद, काही बेसिक मसाले जे आपल्याला यात ॲड करायचे असतील ते तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर हे सगळं पुन्हा परतून घेतलं। आता यात धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ टाकले। इथे मी 2 कप तांदूळ आणि 1 कप मुगाची डाळ घेतली होती, जे स्वच्छ धुवून घेतले होते 2 पाण्याने। आता हे टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे। साधा भात करायचा असेल तर सुरुवातीला याच्यात पाणी गरम करायला ठेवा, त्यामध्ये तांदूळ टाका, मीठ टाका। जसं आपण नॉर्मल कुकर लावतो त्या पद्धतीने ह्यात आपण साधा भातसुद्धा बनवू शकतो। आता हे तांदूळ परतून झाल्यानंतर यामध्ये थोडा टोमॅटो आणि बटाटा टाकून घेतला। हे सगळं एकजीव करून घेतलं आणि हे तांदूळ चांगले परतून घेतले। त्यानंतर यात 3 ग्लास पाणी टाकून घेतलं। 3 कप जे आपलं डाळ आणि तांदूळ होते ते मिळून 3 कप झाले होते, तर त्यासाठी प्रत्येकी एका कपाला 1 मोठा ग्लास असं मी पाण्याचा अंदाज घेतला आहे। पाणी टाकल्यानंतर थोडासा यात गरम मसाला टाकला, कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर हे पुन्हा चांगलं एकजीव केलं। आता पाण्याला थोडी उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर ह्यावर झाकण ठेवायचं। आता हे पहा, झाकण ठेवल्यानंतर मी टेम्परेचर मीडियमवरती सेट केलं आणि 15 मिनटं ही खिचडी छान शिजून घेतली। 15 मिनटानंतर खिचडी अगदी छान अशी शिजलेली आहे। तर अशा पद्धतीने ही माझी मूग डाळीची मसाला खिचडी इथे तयार झाली आहे। गॅस संपला असेल किंवा आपण कुठेतरी बाहेर असू, आपल्याला गॅस अवेलेबल नाही आहे किंवा फिरायला जायचं आहे, अशा ठिकाणी हा कुकर जर आपण सोबत घेऊन गेलो तर आपण वेगवेगळे पदार्थ यात बनवू शकतो। क्वांटिटीसुद्धा जास्त प्रमाणात बनते। आता हा स्वच्छ कसा करायचा, तर याचं हे जे मेन युनिट आहे याला शक्यतो पाणी लागू द्यायचं नाही। जो आपला साधा कोरडा एखादा कापड घ्यायचा आणि त्याच्याने हे पुसून घ्यायचं।
त्यानंतर हा जो ॲल्युमिनियम पॉट आहे, जो नॉनस्टिक आहे, तर याला आपण नॉर्मल भांड्यांसारखंच घासू शकतो. फक्त हा घासताना जो स्क्रबर आहे तो शक्यतो सॉफ्ट असा स्पंज वापरायचा, म्हणजे हे नॉनस्टिक खराब होणार नाही. त्यानंतर ही काचेची लीड आहे, जे आपण एरवी इतर भांड्यांसारखे घासू शकतो. हा अगारो रेगल मल्टी कुकिंग पॉट जर तुम्हाला सुद्धा परचेस करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकतात. मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.